पलुसकरांनो सज्ज व्हा। छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त यशवंत फेस्टिवल 2026 भव्य शॉपिंग महोत्सव आणि चविष्ट पदार्थांचा फूड फेस्टिवल सोबतच मुलांसाठी मोफत फन फेअर, आकाश पाळणा, ड्रॅगन ट्रेन आणि बरंच काही। 14 ते 18 मे। 14 तारखेला सर्किट नाना, 15 ला ऐतिहासिक शिवप्रताप, 16 ला गरजा महाराष्ट्र माझा, 17 ला श्वेता दांडेकरचा लाईव्ह शो आणि 18 तारखेला भव्य डान्स स्पर्धा। ठिकाण गुंडादाजी लॉन पलूस। वेळ सायंकाळी 4 ते रात्री 10। आयोजक श्री प्रदीप आप्पा कदम। नक्की या, सहकुटुंब सहपरिवार। बांबवडे येथे ग्रामसभेच्या वादातून घरात घुसून मारहाण, सरपंच सदस्यावर गुन्हा दाखल। ग्रामसभेत विचारलेल्या प्रश्नांची लेखी उत्तरे मागितल्याचा राग मनात धरून बांबवडे तालुका पलूस येथे ग्रामस्थाच्या घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गावचे सरपंच अरविंद हनुमंत मदने व सदस्य विजय संपत पवार यांच्यावर पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत दीपक जगन्नाथ कदम वय 36 राहणार बांबवडे यांनी फिर्याद दिली आहे। पलूस पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेत दीपक कदम यांनी काही प्रश्न विचारून त्याची लेखी उत्तरे मागितली होती। याचा राग मनात धरून दिनांक 15 मे रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सरपंच अरविंद मदने आणि सदस्य विजय पवार हे अचानक कदम यांच्या घरात घुसले। त्यांनी कदम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली। तसेच त्यांच्या मुलाला भिंतीवर ढकलून देत आई वडिलांना धक्काबुक्की केली। या झटापटीत फिर्यादी कदम यांची 1 तोळेची सोन्याची चेन घाळ झाली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करत आहेत। दरम्यान गावचे सरपंच अरविंद मदने यांनीही दीपक कदम यांच्या विरोधात प्रति फिर्याद दिली आहे। ग्रामसभेच्या कारणावरून गावात गैरसमज पसरवत असल्याबाबत चर्चा करण्यासाठी गेलो असता दीपक कदम यांनी शाब्दिक बाचाबाची करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि पाठीमागून दगड फेकून मारल्याने खांद्याला दुखापत झाली, असे सरपंचांनी तक्रारीत म्हटलं आहे। यानुसार कदम यांच्यावरही गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पलूस पोलीस करीत आहेत। नमस्कार, मी दीपक जगन्नाथ कदम, राहणार बांबवडे, तालुका पलूस, जिल्हा सांगली। मी बांबवडे गावच्या भ्रष्टाचाराची चौकशी लावून भ्रष्टाचार बाहेर काढला होता। याचा राग मनात धरून सरपंच अरविंद मदने यांनी काल 15 मे 2026 रोजी रात्री 8च्या सुमारास माझ्या घरात घुसून माझ्या घरातील आई वडील व माझा 8 वर्षाच्या लहान मुलास मारहाण करण्यास सुरुवात केली व तू माझा भ्रष्टाचार काय बाहेर काढतोस, आम्ही तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली। व या मारहाणीत माझ्या गळ्यातील 1 तोळ्याची चेन ही कुठं गाळ झाली याचं मला माहीत नाही। सामान्य नागरिकांना न्याय मागायचा किंवा सोशल मीडियावरती व्यक्त होण्याचा अधिकार असताना त्यांनी माझ्या या अधिकाराची गळचेपी करून आता त्यांच्या लोकांकडून मला जीवाची भीती आहे। तुम्ही याबद्दल काय दाखल केले? हो, आता आम्ही त्याबद्दल त्यांच्या विरोधात काल रात्री पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून तक्रार नोंद करून घेण्यात आलेली आहे। तुम्हाला कुठे कुठे मारहाण झाली? माझ्या इथं हाताला, या गळ्याला, कशाने मारले? लाथाबुक्क्या व हातानेच मारहाण चालू केली। बेसावध अवस्थेत असतानाच यांनी अचानक घरात घुसून मारहाणीस सुरुवात केली। किती लोक होते? 2 लोक, ग्रामपंचायत सदस्य विजय पवार आणि सरपंच अरविंद मदने या 2 लोकांनी होते। विजय पवार यांनी पकडून भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु सरपंच अरविंद मदने यांनी तू काय माझा भ्रष्टाचार बाहेर काढतोस, आम्ही तुला जिवंत सोडणार नाही, अशा प्रकारची धमकी देण्यात आली। कशा प्रकारचा हा भ्रष्टाचार आहे नेमकं? ग्रामपंचायतमध्ये 15वा वित्त आयोग, ग्रामनिधी, पाणी पुरवठा अशा विविध प्रकारच्या याच्यामधून खातेदारांच्या अकाउंटवर पैसे न पाठवता ते पैसे कॅशमध्ये काढून रोखमध्ये व्यवहार करून ते पैसे खाल्ले जातात। याचा माझ्याकडे पंचायत समितीने दिलेला पुरावा आहे, अहवाल, तयार अहवाल। घरकुलामध्ये लाखो रुपये उकळले गेले आणि त्याचे लोकांकडून मी बँक स्टेटमेंट घेऊन तेही सिद्ध करून दाखवलेलं आहे। तुमची आता काय मागणी आहे? माझी हीच मागणी आहे की त्वरित त्या सरपंचांवरती पोलीस प्रशासनाकडे कडक कारवाई करण्यात यावी। तसेच जिल्हा परिषद CEO आणि कलेक्टर यांनी त्याला त्या पदावरून बडतर्फ करून त्याच्याकडून जी शासकीय रक्कम त्यांनी अपहार केलेली आहे ती वसुली करून शासन खाते जमा करून लाचलुचपत विभागाकडून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी।